सो आजची आपली रेसिपी आहे चिकन सुक्का आणि तांबडा रस्सा. सो त्यासाठी मी चिकनमध्ये हळद आणि मीठ लावून ते थोडं 15 मिनटं रेस्ट केलं आहे. त्यानंतर पातेल्यात बारीक चिरलेला कांदा, त्यात आपण घातलेलं आहे चिकन. हा चिकन व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. जे चिकन आपण 15 मिनटं रेस्ट करून घेतलेलं आहे हळद आणि मिठासोबत. सो ह्यात सगळं चिकन घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर तांबडा रस्स्याची प्रोसिजर आपण आधी बघणार आहे. त्यात आधी थोडंसं हलवून घेतल्यानंतर त्यावर एक ताट ठेवून त्यावर पाणी घालायचं. हे पाणी जोपर्यंत उकळते तोपर्यंत आपण मंद आचेवर चिकन शिजू द्यायचं आहे. पाणी गरम झालं की तेच पाणी ह्या चिकनमध्ये घालायचं. असंच तुम्हाला रस्सा किती लागणार आहे त्यानुसार सेम पद्धत तुम्ही 2-3दा अप्लाय करायची आहे. म्हणजे पाणी घालायचं, परत तेच ताट पातेल्यावर ठेवून त्यात आणि पाणी उकळू द्यायचं, परत ते पाणी चिकनमध्ये घालायचं. तुम्हाला किती रस्सा लागणार आहे त्यानुसार ही पद्धत तुम्ही अप्लाय करायची आहे. सेम इथे मला किती लागणार आहे त्यानुसार मी 2-3दा ताटात पाणी घेऊन ते गरम केल्यानंतर चिकनमध्ये ओतून घेतलं आहे. दुसरीकडे बघताय तुम्ही की चिकन एकदम मस्तपैकी शिजलेलं आहे आणि ह्यातच बऱ्यापैकी 80% चिकन आपण शिजवून घ्यायचं आहे. हे अळणी पाणी तुम्ही लहान मुलांनासुद्धा प्यायला देऊ शकता ॲज अ सूप म्हणून. म्हणजे खूप चवीला छान असतं. हळद, मीठ आणि कांद्याचा एकदम छान इसेन्स त्यात असतो. दुसरीकडे आपण मसाला करून घेऊयात. त्यात मी घेतलं आहे 3 चमचे तीळ, 1 चमचा जिरं फार जास्त घालायचं नाही, त्याने जरा कडवटपणा येतो. आणि थोडे धने. त्यात दालचिनी घ्यायची आहे जी मी बारीक करून घेतली आणि एक 3-4 लवंगा घातल्यात. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. दुसरीकडे आपण मसाल्याची तयारी करूयात. इथे मी जाळीवर एक 4 कांदे मध्यम आकाराचे भाजून घेतलेले आहेत. सेम पद्धतीने मी इथे खोबऱ्याची अर्धी वाटी मी भाजून घेतलेली आहे आणि त्याचे काप करून सगळं मसाला गार होईपर्यंत असं ठेवून द्यायचं. त्यानंतर सेम पद्धतीने मी टोमॅटोसुद्धा भाजून घेतलेला आहे. सगळा मसाला गार झाल्यानंतर मी त्याला मिक्सर जारमध्ये काढून त्याची एक चांगली बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे, असा दरदरा आपल्याला पिसलेला नको आहे. एकदम फाईन पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे. ते मसाला आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि दुसरीकडे आपण रस्स्याच्या फोडणीची तयारी करूयात. सो इकडे एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आधीच. त्यात आपण जे वाटण तयार केले आहे ते व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे. 10-15 मिनटं ह्या मसाल्याला चांगलं तेलात भाजून द्यायचं आहे. आणि जे मिक्सरमध्ये शिल्लक राहिलेला मसाला चिटकलेला असतो त्यात थोडं गरम पाणी घालून त्यात सगळे मसाले घालायचे. मसाल्यात इथं मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे. त्यानंतर आपण तुम्हाला किती तिखट पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही कांदा लसूण चटणी, 1 चमचा चिकन मसाला आणि मी जरा धनेपूड घातलेली आहे. हे सगळं मसाला आपण या ग्रेव्हीमध्ये टाकूयात आणि याला एक 10 मिनटं अजून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत शिजू देऊयात. इथे व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झालं की आपण हे 10 मिनिटसाठी मंद आचेवर शिजू देऊया. परत एकदा झाकण उघडलं की तुम्ही बघू शकता याला हलका तेल सुटलेला आहे आणि ह्यात मग मी घातलं आहे थोडं पाणी परत एकदा चांगलं शिजू द्यायसाठी. आणि मसाला एकदम छान शिजला की आपण जे चिकन शिजवलेलं पाणी आहे ते ह्यात सगळं ओतून घ्यायचं आहे. ह्यात जर तुम्हाला अजून जास्त रस्सा हवा यात तुम्ही पाणी गरम करून टाकू शकता. आणि हे मंद आचेवर एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि आपला झणझणीत एकदम तांबडा रस्सा प्यायसाठी तयार आहे. तर दुसरीकडे बघूयात आपण इथे सुक्कं चिकन बनवणार आहे मी. ह्यासाठी आपण पातेल्यात तेल घेतलं आहे. सेम वाटण जे आपण तयार केलेलं आहे तेच वाटण आपण इथे वापरणार आहे. सो ह्यासाठी मसाले घेतले आहेत मी 3 चमचे कांदा लसूण चटणी. तुम्हाला किती स्पायसी पाहिजे असतं त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ह्यात मी घातलेलं आहे 1 चम्मच एव्हरेस्टचं लाल तिखट पावडर. त्यानंतर मी घातलेले आहे हळद मी आधी चिकन शिजवताना पण घातलेलं, फार नाही घातलं तर चालेल. पण त्यानंतर मी घेतलेला इथं चिकन मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती त्याचं प्रमाण पाहिजे आहे. आणि परत यात घातलेलं आहे आपण धनिया पावडर. सो हे सगळे मसाले आपण गरम तेलात सोडायचे आहेत आणि हलकं त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मसाले सगळे छान शिजले की ह्यात घालूयात आपण ते वाटण जे आपण चिकन रस्स्यासाठी केलेलं आहे. सेम वाटण आपण इथे वापरणार आहे. हे पण छान एकजीव होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. व्यवस्थित शिजलं
की याला कांद्याचा वास येत नाही किंवा आल्या लसणाचा पण वास येत नाही. यात पण आपण आल्या लसणाची पेस्ट घालूया 1-1.5 चमचा. तुमचं चिकन किती आहे त्यानुसार तुम्हाला हे वाटण किंवा कांदा लसणाची जी अद्रक आणि लसणाची जी पेस्ट आहे ती तुमच्या प्रमाणानुसार घालायची आहे. इथे पण छान चिकनच्या ग्रेव्हीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. त्यात पण आपण थोडंसं पाणी घालूया आणि परत एकदा याला शिजू देऊयात. 1-10 मिनटं अजून मंद आचेवर हलकं भाजून घेतलं पाहिजे. त्यानंतर बघू शकता इथे मसाला एकदम मस्तपैकी शिजून त्याला तेल सुटलेलं आहे. तेलाचं प्रमाणही तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला किती जास्त ऑइली खायला आवडते त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मसाला आपला अगदी छान शिजलेला आहे. यात मी थोडं मीठ घातलेलं आहे. चिकन शिजताना मीठ घातलेलं, पण ते थोडं कमी होईल, तुमच्या बेताने तुम्ही घाला. त्यानंतर मसाला छान शिजला आहे, मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता ह्यात आपल्याला घालायचं आहे जे आपण शिजवलेलं चिकन आहे ते यात घालून घेऊयात. यात सगळा चिकन असा ॲड करून घेतला. तुमच्यानुसार तुम्ही पाहिजे तेवढं चिकन ह्यात किती तुम्हाला सुक्कं चिकन लागणार आहे त्यानुसार तुम्ही पीस घालून घ्यायचे आहेत. सेम थोडे पीस तुम्ही तांबड्या रस्स्यातसुद्धा ठेवून घ्यायचे. सो इथे मी जवळजवळ 1 किलोचं चिकन पूर्ण ह्यात घातलेलं आहे आणि सगळं चिकन घालून झाल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात. म्हणजे सगळ्या पीसला आपला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. आणि हे चिकन फार वेळ ह्यात शिजू द्यायचं नाही. ऑलमोस्ट 10 मिनिट्स तुम्ही यात फक्त वाफवून घ्या, कारण ऑलरेडी आपलं चिकन शिजलेलंच आहे आणि फक्त आपल्याला मसाला त्यात जिरवून घ्यायचा आहे. म्हणून आपण हे 10 मिनिट्स मंद आचेवर परत एकदा शिजवून घेऊयात. ह्याला पण त्याचं अंगाचं पाणी सुटते, त्यामुळे हलकं पाण्याचं प्रमाण तुम्हाला इथे दिसू शकतं. म्हणजे तळाला आपण बघू शकतोय की इथे व्यवस्थित चिकन उकळलेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल यात तरी नाही, तर तेलाचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे आणि शेवटी तरी पाहिजे म्हणून तुम्ही ह्यात आपण जे तांबडा रस्सा बनवला आहे त्यातला वरचं तेलाचा तवंग ह्यात तुम्ही घालू शकता. सो असं मस्तपैकी यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपलं चिकन खायसाठी एकदम तयार आहे. सो इथे मी मस्तपैकी एक लेग पीस एका प्लेटमध्ये काढून त्याला मस्तपैकी सर्व केलं आहे. त्यात तुम्ही कांदा, लिंबू तुमच्या आवडीनुसार काय तुम्हाला हवं ते घ्या आणि इथे आपला चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन खायला तयार आहे. सो आता बघूयात माझ्या मुलीकडनं की तिला हे कसं वाटलं.